वाघ पकडताय की अट्टल गुन्हेगार? धाराशिव बार्शी सीमेवर धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला पकडण्यासाठी ताडोबातून टीम दाखल झाली होती. मात्र या टीमने सपशेल निराशा करत वाघोबा आजाद केलं तुला म्हणत परतीची वाट धरली. वाघाला रेस्क्यू करण्यासाठी ताडोबातून नवसाने टीम पाठवली. टीमने 8 दिवस रामलिंग परिसरात भ्रमंती करण्याचा आनंद लुटला. मात्र वाघ काही नाही दिसला. टिपेश्वर अभयारण्यातील वाघोबानं गेल्या 1.5 महिन्यांपासून एडशी बार्शी शिवारात तळठोकत शिकार करत धाराशिव सोलापूर या दोन्ही जिल्ह्यातील निसर्ग सफरीचा आनंद घेत वन अधिकाऱ्यांचा नाकीनं वाढलाय. आता नव्यानं शोध मोहीम घेत पुण्याच्या टीमला पाचारण करण्यात आलंय. ताडोबाच्या टीमला बाय बाय करण्यात आलंय. वाघोबानं आता आपला मोर्चा वाशी तालुक्यातील वडजी परिसरात वळवलाय. वडजी परिसर ते यमाई तलाव या परिसरात वाघोबा आपला मुक्काम ठोकण्याची शक्यता आहे. घनदाट जंगल आणि पाण्याचा परिसर असल्यानं या ठिकाणी जनावरे, जंगली जनावरे यांचा वावर असल्यानं वाघोबाची मजा असणार अशी चर्चा असून वाघोबाचा मुक्काम पोस्ट आता इथंच असणार अशी शक्यता असल्यानं रेस्क्यू टीम देखील या ठिकाणी दाखल झाली आहे. या संदर्भात माहिती घेण्यासाठी पत्रकारांनी मुंडे RFO एडशी वनाधिकारी यांना लोकेशन विचारलं असता लोकेशन सांगता येणार नाही असं सांगितलं. यावरून एखाद्या अट्टल गुन्हेगाराचं लोकेशन सांगत असल्याचं उसना उसाहनानक प्रश्नाला बगल दिली. पण उत्तर न मिळेपर्यंत पुन्हा फिरून त्याच प्रश्नावर न आणणारा तो पत्रकार कसला? परत तोच प्रश्न विचारताच आमचे राज्याचे प्रमुख अधिकारी धाराशिव बार्शी या ठिकाणी व्हिजिट देण्यासाठी येणार असल्याचं सांगून ते आले की तुम्हाला फोन करतो असं सांगितलं. त्यामुळे आता अधिकारी कधी येतात व वाघ पिंजऱ्यात कधी येतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.